हॅलो फ्रेंड्स, चला आज आपण बघतोय इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड. याच्या पूर्वीच्या आपण जे चार पार्ट बघितले आहेत, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, फोर्थ पार्ट. आजचा आपण जो बघतोय तो पार्ट नंबर 5 आहे. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, तर इन्व्हर्स तर आपण कालच्याही पार्टमध्ये बघितलं होतं. निश्चितच कालच्या पार्टमध्ये सुद्धा आपण इन्व्हर्स कसा काढायचं ते बघितलं होतं, पण त्याची मेथड वेगळी होती. ती मेथड काय होती? बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड होती. ती एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्ये पुन्हा दोन मेथड आपण बघितल्या होत्या, एक रो ट्रान्सफॉर्मेशन आणि एक कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल. काय फॉर्म्युला होता? ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल्स टू आय. हा त्याचा फॉर्म्युला आपण वापरून आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने इन्व्हर्स फाइंड आउट केला होता. यामध्ये आपण काय करत होतो? प्रामुख्याने ए हा मॅट्रिक्स दिलेला राहत होता. ए इन्व्हर्स आपल्याला फाइंड आउट करायचा राहत होता. आणि आय काय आहे? आय हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ऑफ द सेम रो सेम ऑर्डर ऑफ ए मॅट्रिक्स. या मेथडने आपण हा फॉर्म्युला वापरून आपण काय काढत होतो? इन्व्हर्स फाइंड आउट करत होतो. कुठल्या मेथडने? बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने आपण इन्व्हर्स फाइंड आउट करत होतो. या फॉर्म्युल्यामध्ये पुन्हा एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला आढळली असेल. तुम्ही जे काही प्रॉब्लेम या 1-2 दिवसात सॉल्व करून बघितले असेल, त्यामध्ये तुम्ही ए हा मॅट्रिक्स दिलेला राहत होता. त्याच्यानंतर ए इन्व्हर्स तुम्ही फाइंड आउट केला. आता हा फॉर्म्युला बघा, ए आणि ए इन्व्हर्स याचं मल्टिप्लिकेशन, याचं प्रॉडक्ट आय आहे. एकदा करून बघायचं. ए मॅट्रिक्स ऑलरेडी जो प्रॉब्लेममध्ये दिलेला राहता तो घ्यायचा, त्याला मल्टिप्लाय करायचं. जो तुमचा ए मॅट्रिक्स, हा ए इन्व्हर्स जे ॲन्सर आलं होतं ते, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पार्ट नंबर 3मध्ये कसं मल्टिप्लिकेशन करायचं. तर काय करत असतो आपण मल्टिप्लिकेशनमध्ये? फर्स्ट रोला फर्स्ट कॉलमने मल्टिप्लाय करतो. पहिला एलिमेंट तयार होतो. फर्स्ट रो सेकंड कॉलम. त्याच्यानंतर जर 2x2चा मॅट्रिक्स असेल तर मग सेकंड रो सोबत फर्स्ट कॉलम आणि नंतर सेकंड रो सोबत सेकंड कॉलम, असं आपण मल्टिप्लिकेशन करतो. याचा प्रॉडक्ट घेऊन बघा, ॲन्सर बघा काय येईल. हा जर 2x2चा जर मॅट्रिक्स असेल तर ॲन्सर काय येईल? 1 0 0 1. आणि म्हणजेच काय? ए आणि ए इन्व्हर्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ॲन्सर काय येते? आय येते. जर आय येत नसेल तर याचा दुसरा अर्थ असा असतो की आपण ए इन्व्हर्स काढत असताना कुठेतरी आपली मिस्टेक झालेली आहे. म्हणजेच या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघा, ते तुम्हाला आय येईल. असे प्रॉब्लेम तुम्हाला JEE किंवा ज्या CET ज्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा येत असतात. तर हा पार्ट बघितला होता आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आज आपण इन्व्हर्सच फाइंड आउट करतोय, पण आपण दुसरी मेथड वापरतोय, ॲडजॉईंट मेथड. मग ॲडजॉईंट मेथडसाठी काय फॉर्म्युला आहे? हा होता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडसाठी फॉर्म्युला. ॲडजॉईंट मेथडने जर इन्व्हर्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याजवळ फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्स. ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ए. बघा फॉर्म्युला एकदा नीट लक्षात घ्या. हे ए इन्व्हर्स आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला काय काय काढावं लागेल ए इन्व्हर्स फाइंड आउट करायसाठी? तर आपल्याला एचा डिटर्मिनंट माहीत असला पाहिजे आणि त्याच्यानंतर ॲडजॉईंट ए माहीत असला पाहिजे. तर आपण याच्या पूर्वीसुद्धा डिटर्मिनंट ऑफ ए कसं काढायचं हे ऑलरेडीच आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे मी पुढच्या पार्टकडे वळतो की ॲडजॉईंट ए कसा फाइंड आउट करायचा. तर ॲडजॉईंट ए जर फाइंड आउट करायचा असेल तर ॲडजॉईंट ए फाइंड आउट करण्याच्या पूर्वी, म्हणजे मी याला खाली लिहितो, ॲडजॉईंट ए फाइंड आउट करण्याच्या पूर्वी आपल्याला को फॅक्टर फाइंड आउट करावं लागतात. काय फाइंड आउट करावं लागतात? को फॅक्टर. आणि को फॅक्टर फाइंड आउट करण्याच्या पूर्वी आपल्याला मायनर्स फाइंड आउट करावं लागतात. म्हणजे बघा आपली काय प्रोसिजर आहे. आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे? तर डिटर्मिनंट ऑफ एची गरज आहे. तो आपण काढूच. आपण प्रत्येक इन्व्हर्स काढण्याच्या पूर्वी डिटर्मिनंट काढतच असतो, कारण आपला मेथडच काय आहे, आपले रूल काय सांगतो की डिटर्मिनंट ऑफ ए हा 0 नसला पाहिजे. तो जर 0 असेल तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स बनून जाईल, आणि सिंग्युलर जर मॅट्रिक्स बनला तर ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे ए इन्व्हर्स आपल्याला काढताच येणार नाही. आणि म्हणून हा जो ए
या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे, त्याचा डिटर्मिनंट कधीही 0 नसला पाहिजे. आता त्याचा डिटर्मिनंट 0 नसला पाहिजे हे आपण प्रत्येकच मॅट्रिक्स इन्व्हर्स काढत असताना काढत असतो. इथे सुद्धा आपण डिटर्मिनंट काढून तो ठेवणार आहे. नंतर आपल्याला नवीन भाग कुठला येतो आहे तर तो ॲडजॉईंट ए हा नवीन पार्ट येतो आहे. तर मी पुन्हा सांगितलं की ॲडजॉईंट ए जर आपल्याला काढायचा असेल तर काय काढावं लागेल अगोदर, कोफॅक्टर काढावं लागेल. आणि कोफॅक्टर काढण्यासाठी त्याच्या अगोदर काय काढावं लागेल, मायनर्स काढावं लागेल. म्हणजे आता एक एक गोष्ट समजून घ्यावं लागेल की मायनर्स म्हणजे काय, ते कसे फाइंड आउट करायचे, मग मायनर्सवरून कोफॅक्टर कसे फाइंड आउट करायचे, आणि कोफॅक्टरवरून मग ॲडजॉईंट कसा फाइंड आउट करायचा, आणि मग ॲडजॉईंट फाइंड आउट केल्यानंतर ए इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा. ही फारच सोपी मेथड आहे इन्व्हर्स फाइंड आउट करण्याची. आपण इन्व्हर्स फाइंड आउट केला होता बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने. तीसुद्धा मेथड सोपी होती, पण त्याच्यात खूप जास्त कॉन्सन्ट्रेट राहण्याची गरज होती. थोडीशीसुद्धा मिस्टेक त्या प्रॉब्लेमचा ॲन्सर बदलू शकते, आपल्याला त्याच्यातले मार्क कटू शकतात. त्या तुलनेनं ही मेथड जास्त सोपी आहे. फक्त या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे ना, या गोष्टीसुद्धा आपल्याला शिकून घेणं फारच सोपी आहे. चला आपण सुरुवात करूया. सुरुवात कुठून करूया मग, सगळ्यात अगोदर समजून घेऊया की मायनर्स कसे फाइंड आउट करायचे. अत्यंत सोपा पार्ट आहे. चला, एक मॅट्रिक्स आहे, समजा हा एक मॅट्रिक्स आहे A11, A12, A21 अँड A22. मायनर्स फाइंड आउट करत असताना आता हा 2x2चा जर मॅट्रिक्स असेल तर याची मायनर्स बघा. मायनर्स एमने इंडिकेट करत असतो, M11, M12, M21 अँड M22, M फॉर मायनर्स. आता हा एक एलिमेंट आहे, याची पोझिशन काय आहे 11. तर पहिल्या पोझिशनचा मायनर. तर पहिल्या पोझिशनचा मायनर फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, या A11चा मायनर फाइंड आउट करण्यासाठी एचा रो आणि एचा कॉलम सोडून द्यायचा. पुन्हा एकदा बघा, इथे एचा रो आणि एचा कॉलम सोडून दिला तर कुठला एलिमेंट दिसतो आपल्याला, A22. हा काय आहे, A11चा मायनर काय आहे, A22 आहे. आता A12 M12 म्हणजे A12साठी मायनर. A12चा मायनर काय, तर त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडून द्या. काय मिळालं तुम्हाला, याचा मायनर मिळाला A21. M21 कुठली पोझिशन आहे, ही 21 पोझिशन आहे. या A21चा मायनर फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा कॉलम आणि त्याचा रो सोडून द्यायचा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, A12 हा मायनर मिळेल. आणि M22 म्हणजेच A22चा मायनर हा फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडून दिला तर काय मिळालं आपल्याला, A11 हा मायनर मिळाला. यापेक्षाही सोपं करून जर सांगायचं असेल तर बघा, या A11चा मायनर हा त्याच्या पुढचा एलिमेंट असतो. इथे लक्षात द्या, A11चा मायनर काय, A22 दिसलाय तुम्हाला, पहिल्याचा मायनर. त्याच्यानंतर याचा मायनर काय आहे, त्याच्या पुढचा एलिमेंट बघा काय आहे, A12चा मायनर A21. त्याच्यानंतर आता यांचा मायनर जर बघायचं असेल तर याच्या समोरचा एलिमेंट, आणि याचा मायनर बघायचा असेल तर याच्या समोरचा एलिमेंट. चला एक एक्झाम्पल घेऊन बघूया. एक एक्झाम्पल घेतोय, ह्या ए नावाचा हा मॅट्रिक्स आहे असं समजा, 1 2 3 4 हे आपण एलिमेंट घेतले. आता आपण मायनर्स काढूया, M11, M12, M21 अँड M22. बघा मायनर्स. चला मला आता पटकन सांगा की हा M11 पोझिशन आहे, हा 11 पोझिशन आहे, हा 12 आहे, हा 21 आहे, आणि हा 22 पोझिशन आहे. याच्यावरून तुम्ही सहज कम्पेअर करू शकता. 11 म्हणजे मीन्स काय, हा पहिला 1 काय इंडिकेट करत असतो, नंबर ऑफ रो, आणि हा दुसरा 1 काय इंडिकेट करत असतो, नंबर ऑफ कॉलम. तर हा एलिमेंट आहे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममधून, म्हणून याची पोझिशन काय आहे, 11 आहे. हा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलममध्ये आहे म्हणून याची पोझिशन 12 आहे. याची पोझिशन काय आहे, हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे, सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणून पोझिशन 21 आहे. आणि या 4ची पोझिशन सेकंड रो
सेकंड कॉलम म्हणून याची पोझिशन काय आहे 2 2 आहे. चला आता आपण काय करूया, हां हा M1 पोझिशन आहे, याचा मायनर काढायचा. 1चा मायनर काय 4, त्याच्यासमोरचा एलिमेंट घेऊन घ्यायचा. हां आता हा 2चा मायनर काय 3, त्याच्यानंतर या पोझिशनचं 3चा मायनर काय राहील 2 आणि या 4चा मायनर काय राहील 1. एवढं सोपं आहे. ॲक्च्युली हे केलं कसं आहे की ज्याचा मायनर काढायचा असेल त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडून देत असतो आपण, आणि मग जो शिल्लक राहिलेला एलिमेंट लिहित असतो. फॉर एक्झाम्पल पुन्हा बघा, या 4चा 1 कसा काय आहे, 4चा काय सोडून द्या, रो सोडून द्या. 4चा रो सोडून दिला आपण, थोड्या वेळासाठी असा सोडून दिला, आणि 4चा कॉलमसुद्धा सोडून द्या. काय शिल्लक राहिला 1. म्हणजे या 4 नावाच्या पोझिशनचा जो मायनर आहे तो काय आहे 1 आहे. ओके, तर हे झालं मायनर 1 2 3 4. इतकं सोपं आहे मायनर्स काढणं. पण हा 2x2च्या मॅट्रिक्ससाठी काढलेला मायनर्स आहे. 3x3चा जर मॅट्रिक्स असेल तर मायनर कसा काढायचा. चला बघूया, आपण एक्झाम्पल घेऊया. A = 2 3 1 1 2 2 3 4 and 0. सांगा मला एकदाची पोझिशन काय आहे 1 1 1 2 1 3. बघा, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, म्हणून पहिल्या ठिकाणी काय राहील, सगळ्याच्या ठिकाणी काय बघा, हा 1 1 1 2 1 3 1 1 1 कारण फर्स्ट रो, आणि कॉलम बघा हा फर्स्ट सेकंड थर्ड. याच्यात बघा हा कुठला रो आहे, सेकंड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, सेकंड रो, थर्ड कॉलम. इथे बघा थर्ड रो, फर्स्ट कॉलम, थर्ड रो, सेकंड कॉलम, थर्ड रो, थर्ड कॉलम. ती पोझिशन झाली. एलिमेंट्स मात्र 2 3 1 1 2 2 3 4 0 हे एलिमेंट्स आहेत. आपण मायनर्स काढूया. मायनर्स M11 M22 M12 M13. चला आपण सुरुवातीला 3 मायनर्स काढूया. टोटल 9 मायनर्स निघतील कारण 9 एलिमेंट्स आहेत. हां, काय करायचं, M11 पोझिशन म्हणजे 2चा मायनर काढायचा असेल तर 2चा रो आणि 2चा कॉलम सोडून द्यायचा. पण 2x2च्या मॅट्रिक्समध्ये त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडल्यानंतर एकच नंबर शिल्लक राहत होता, म्हणून तो आपण डायरेक्टली मायनर म्हणून घेऊन घेत होतो. इथे या 2चा रो आणि ह्याचा कॉलम सोडल्यानंतर 4 एलिमेंट्स शिल्लक राहतात. मग काय करायचं, या चौघांचा डिटर्मिनंट काढायचा. डिटर्मिनंट म्हणजे काय, कोण शिल्लक राहिले 2 2 4 and 0 हे 4 लोक शिल्लक राहिले. बघा, हा रो सोडून दिला आणि हा कॉलम सोडून दिला. 2 2 4 0 हे 4 राहिलेत. आता डिटर्मिनंट तुम्हाला सगळ्यांना सॉल्व करता येतं. 2 × 0 0 मायनस 4 × 2 8. ॲन्सर -8. म्हणजे या 2चा मायनर काय आहे -8 आहे. चला आपण दुसरं सॉल्व करूया. M12ची पोझिशन म्हणजे 3चा मायनर काढायचा आहे आपल्याला. तर 3चा रो आणि 3चा कॉलम सोडून द्या. 3चा रो आणि 3चा कॉलम सोडल्यानंतर बघा एलिमेंट कोणते शिल्लक राहिले 1 2 3 and 0. 1 2 3 and 0. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 -6 = -6. आता 1 3 पोझिशनचा मायनर काढायचा आहे, म्हणजे या 1चा मायनर काढायचा आहे. याची पोझिशन 1 3 आहे. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. बघा कुठले एलिमेंट शिल्लक राहिले 1 2 3 and 4. 1 2 3 and 4 हे 4 एलिमेंट शिल्लक राहिले. हां, कॅल्क्युलेशन 4 - 6 = -2. म्हणजे या 1चा मायनर काय झाला -2 झाला. आता हे बघा, आपण M11 M12 M13 हे 3 मायनर काढले. आता हे 3 आणि हे 3 असे पुन्हा 6 मायनर्स आपल्याला काढायचे आहेत. चला आपण घेऊया. काय घेतलं आपण M21
M22 and M23. M21 म्हणजे या 1चा मायनर. काय करायचं आपण, हा रो सोडून दिला, जिथे तो एलिमेंट आहे त्याच तो रो सोडायचा आणि तो कॉलम सोडायचा. तर हा रो सोडून दिला आपण आणि हा कॉलम सोडून दिला. बघा काय काय शिल्लक राहिलं, 3140. 3140. ॲन्सर 0 - 4 -4. 22 या पोझिशनचा मायनर काढायचा आहे. सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. मग काय काय राहिले, हे 2 राहिले, 2 1 आणि इकडचे सर्वात खालचे 2 3 0 इक्वल्स टू. कॅल्क्युलेट करूया आपण. हां काय आलं, 0 - 3 इक्वल्स टू -3. त्याच्यानंतर 2 3 पोझिशन. सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलमला आपण सोडूया. काय काय राहिलं सांगा, काय राहिलं, 2 3 आणि इकडे 3 4. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 8 - 9 इक्वल्स टू -1. चला ह्या तिघांचे आपण मायनर्स काढले. आता पुन्हा खालचे 3 राहिलेत. हां त्याचे मायनर्स काढूया. M31 M32 M33. हां सांगा आता, 3 1 ही पोझिशन, थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम सोडून दिलं. हां काय राहिलं आपला जो 1 2 3 4 एलिमेंट्स राहिले. बरं इथल्या इथंच कॅल्क्युलेशन करता येईल का, निश्चितच तसंच करायचं आपल्याला, कारण इतकं सारं प्रोसिजर करायला आपल्याजवळ वेळ राहत नाहीत. 3 मार्काचा प्रॉब्लेम आहे, 6-7 मिनटात सोडवायचा आहे, फारच फार. इतकं सारं करत बसू आपण तर आपल्याला वेळ पुरणार नाही. मग आपण काय करूया, डायरेक्ट थोडंसं करून बघूया. 3 1 ही पोझिशन, थर्ड रो फर्स्ट कॉलम एलिमेंट केला. हां काय काय राहिले, हे 2 आणि हे 2 4 एलिमेंट्स राहिले. 2 × 3 × 2 6 मायनस 2 × 1 2. ॲन्सर इज 4. आपण डिटर्मिनंटच सॉल्व केला, मात्र ते आता लिहित बसलो नाही. तेवढाच एक पार्ट तुम्हाला लिहायचं असेल तर पुन्हा इथे लिहित बसा. नेक्स्ट 3 2 पोझिशन. हा रो आणि हा कॉलम सोडला. 1 2 3 4 एलिमेंट राहिले. 2 × 2 4 मायनस 1 × 1 1 इक्वल्स टू 3. लास्ट M33 मीन्स हा 0, याचा मायनर काढायचा आपल्याला. त्याचा आपण काय केला, रो सोडून दिला आणि त्याचा कॉलम सोडून दिला. तर 1 2 3 4 असे 4 एलिमेंट राहिले. त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 मायनस 1 × 3 3 इक्वल्स टू 1. या पद्धतीने आपण 2/2 असेल की 3/3 असेल, आपण त्याची मायनर्स फाइंड आउट करू शकतो. एक क्वेश्चन्स तुमच्या मनात आला असेल की 2/2चा मॅट्रिक्स घेतला, 3/3चा मॅट्रिक्स घेतला, 2/3 किंवा 1/3 असे मॅट्रिक्स आपण घेतले नाही. तर ती सुद्धा अट आपण मागच्याच वेळेस बघितली की ज्याही मॅट्रिक्सचा आपल्याला काय फाइंड आउट करायचा, इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे, त्याचा तो मॅट्रिक्स काय असला पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स असलाच पाहिजे. म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम असले पाहिजे. म्हणजे 2/2 3/3 याच प्रकारच्या मॅट्रिक्सचा आपण काय फाइंड आउट करू शकतो, इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. म्हणून तेच उदाहरण आपण इथे घेतले. चला आपण तुम्हाला लक्षात आलं असेल की मायनस हा किती सोपा पार्ट आहे. 2/2 मध्ये तो फारच सोपा आहे. काय करायचं, ज्याचा मायनर काढायचा असेल त्याच्या पुढचा एलिमेंट घेऊन घ्यायचा. म्हणजे 1चा मायनर काय झाला 4, 2चा मायनर 3, 3चा मायनर 2 आणि 4चा मायनर 1. एवढं सोपं ते आहे 2/2 मध्ये. 3/3 मध्ये थोडंसं डिटर्मिनंट घेऊन आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. मात्र ते सुद्धा फार सोपं आहे. कॅल्क्युलेशनची थोडीशी प्रॅक्टिस जर आपण केली तर ती काही फार कठीण गोष्ट नाही. पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल म्हणूया. 2चा मायनर जर काढायचा असेल तर 2चा रो सोडून द्यायचा आणि 2चा कॉलम सोडून द्यायचा आणि उरलेल्या एलिमेंट्सचा डिटर्मिनंट घेऊन त्याला सॉल्व करायचं. इतकं सोपं आहे मायनर्स काढणं. आता या मायनर्सवरून आपल्याला को फॅक्टर काढायचे आहेत. तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या, म्हणजे मी को फॅक्टरकडे वळतो. को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण जे बघितलं की मायनर्स कसे काढायचे, अत्यंत सोप्या पद्धतीने आपण मायनर्स काढलेले आहेत.
आता को फॅक्टर कसे काढायचे? को फॅक्टर काढण्याचा फॉर्म्युला बघा. को फॅक्टर आपण एने दाखवतो. को फॅक्टर इज इंडिकेट बाय ए आय जे इज इक्वल्स टू -1 टू द पॉवर आय प्लस जे इंटू मायनर्स आपण काढलेले आहे आता. सॉरी, इथे मायनर्समध्ये सुद्धा आपल्याला काय लिहावं लागेल? आय जे. हां, हा आय काय आहे हा प्रश्न तुमच्या पुढे पडला असेल. तर आय आहे नंबर ऑफ रो आणि जे आहे नंबर ऑफ कॉलम. तर इथे जो नंबर ऑफ रो आणि इथे जो नंबर ऑफ कॉलम घेणार आहोत त्याचाच इथे काय करायचं आहे आपल्याला? ॲडिशन करायचं आहे आणि तोच मायनर इथे वापरायचा आहे. एक्झाम्पलवरून अत्यंत सुस्पष्ट असं होऊन जाईल. चला सुरुवात करतो मी. ए इक्वल्स टू 3 4 2 1. चला मायनर सांगा मला. M11 M12 M21 अँड M22. आपल्याला 4 मायनर्स सांगायचे आहेत. चला 3चा मायनर काय आहे? 1. 4चा मायनर 2. 2चा मायनर 4 आणि या 1चा मायनर 3. काय केलं? पुन्हा एकदा सांगतोय मी. 1 1 ही 1 1 पोझिशन. या पोझिशनचा आपल्याला मायनर काढायचा. म्हणजे 3चा मायनर काढण्यासाठी काय करायचं? 3चा रो आणि 3चा कॉलम सोडून दिला तर उरलेला एलिमेंट काय राहतो? 1. तो आपण 1 लिहिला. त्याच्यानंतर या 4चा मायनर काढण्यासाठी 4चा रो आणि 4चा कॉलम सोडला तर काय शिल्लक राहिला आपल्या जो? 2. तर 4चा मायनर 2. ओके, मायनर्स काढणं आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलं होतं. याच्यावरून काय फाइंड आउट करायचं आपल्याला? को फॅक्टर फाइंड आउट करायचा. काय फॉर्म्युला आहे को फॅक्टर फाइंड आउट करण्याचा? A11 A12 A21 अँड A22. बघा तसं 1 1 1 1 1 2 1 2 2 1 2 1 अँड 2 2 2 2. M फॉर मायनर्स अँड A फॉर को फॅक्टर्स. को फॅक्टर काढण्यासाठी फॉर्म्युला काय? फॉर्म्युला आहे -1 टू द पॉवर आय प्लस जे. इथे आय आणि हा जे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम. आय प्लस जे नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम म्हणजे इथं काय येईल? 1 + 1 आणि त्याच्यानंतर काय? MIJ म्हणजे त्याचाच मायनर. इथे M लिहित असतो मायनर. तर मायनर काय आहे? 1 1. हा 1 मायनर आहे. ओके, त्याला आपण सॉल्व करूया. -1 टू द पॉवर 1 + 1 मीन्स 2 इंटू 1. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. -1चा पॉवर इवन असेल तर ॲन्सर येईल प्लस आणि -1चा पॉवर जर ऑड असेल तर ॲन्सर येईल मायनस. म्हणजे इथे नो चेंज आणि इथे चेंज इन साईन. हे अत्यंत महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा. जर -1चा पॉवर इवन असेल तर साईनमध्ये कुठलाही चेंज होणार नाही. म्हणजे प्लस असेल तर प्लस राहील आणि मायनस असेल तर मायनस राहील. पण -1चा पॉवर जर ऑड असेल तर साईन चेंज होईल. म्हणजे प्लसचं मायनस होईल आणि मायनस असेल तर प्लस होईल. आता इवन आणि ऑड तर सांगायची गरज नाही तरी सांगून देतो आहे मी. इवन म्हणजे काय? नंबर्स काय असतात? 2 4 6 यासारखे नंबर काय असतात? इवन. आणि ऑड म्हणजे काय? 1 3 5 7 यासारखे नंबर काय असतात? ऑड नंबर असतात. तर पुन्हा एकदा बघा. 1 + 1 पॉवर काय आहे? 1 + 1 म्हणजेच 2. 2 हा इवन नंबर आहे की ऑड नंबर? 2 हा इवन नंबर आहे. आणि पॉवर जर इवन असेल तर साईन चेंज होईल का? साईन चेंज होणार नाही. म्हणजे ॲन्सर येईल 1. ओके, बघा याचं काम काय आहे? फक्त एवढ्या पार्टचं काम आहे. फक्त साईन काय राहील? प्लस राहील की मायनस राहील एवढं सांगणंच या पार्टचं काम आहे. इथे लक्ष द्या. या पार्टचं काम तेवढंच आहे. एक तर प्लस ठेवणे किंवा मायनस करणे. मग प्लस असेल तर प्लस राहील आणि प्लस असेल तर मायनस होईल का हे ठरवण्यासाठी हा एवढा पार्ट आहे. तर हा पार्ट लक्षात ठेवायचा आहे की पॉवर इवन असतो की
ऑड असतो, त्याच्यावरूनच हे ठरत असते. पॉवर पुन्हा एकदा बघा, पॉवर जर इव्हन असेल तर साईन चेंज करायचं नाही, म्हणजे प्लस असेल तर प्लसच राहू द्यायचं आणि मायनस असेल तर मायनस राहू द्यायचं. पण जर पॉवर जर ऑड असेल, पॉवर ऑड म्हणजे पुन्हा कसं 1, 3, 5, 7 यासारखा जर पॉवर असेल तर मग मात्र साईन चेंज करायचं, म्हणजे प्लसचं मायनस करायचं आणि मायनसचं प्लस करायचं. चला आता दुसऱ्या पार्टकडे वळूया. 1, 2 -1 टू द पॉवर. आता इथे 1, 1 होतं म्हणून 1 + 1 केलं. आता 1, 2 आहे म्हणून 1 + 2. 1, 2 असल्यामुळे 1 + 2 केलं. इथं 1, 1 असल्यामुळे 1 + 1 केलं. आणि त्याच्यानंतर m लिहित असतो बघा. त्याच्यानंतर कोण लिहितो? m काय आहे आपला? 2 आहे इक्वस टू. आता हा 2 तर ॲन्सर येणारच आहे, हेच ॲन्सर येते, हा नंबरच ॲन्सर येतो. म्हणजे इथं 1 आहे तर बघा ॲन्सर 1च येणार आहे, 2 आहे तर 2 येणार आहे, 4 आहे तर 4 येणार आहे, 3 आहे तर 3 येणार आहे. फक्त साईन चेंज होणार आहे. बघा आता काय आहे? 1 + 2. 1 + 2 म्हणजे 3. 3 हे ऑड आहे की इव्हन आहे? बघा ऑड आहे. आणि जर ऑड असेल तर साईन काय होईल? चेंज होईल. म्हणजे इथे काय होता? +2 होता, आता काय झाला? -2 झाला. हां, तिसरा पार्ट -1 टू द पॉवर 2 + 1. 2 + 1 आणि याचा मायनर काय आहे? 4 इक्वस टू. हा 4 तर आपण लिहून घेऊ. हां, पॉवरचं ॲडिशन करा. 2 + 1 मीन्स 3. 3 मीन्स ऑड. ऑड मीन्स साईन. ऑड मीन्स साईन चेंज म्हणजे मायनस प्लस आहे तर मायनस. पुन्हा एकदा -1 टू द पॉवर 2, 2 आहे म्हणून 2 + 2 आणि मायनर काय आहे? 3. आपण 3 तर लिहूनच घेऊ. आता साईनचं बघूया काय आहे? 2 + 2. 2 + 2 मीन्स 4. 4 मीन्स इव्हन. इव्हनसाठी पॉवर साईन चेंज होते का? नाही, नो चेंज. म्हणजे इथे प्लस होता बघा, प्लस होता तर काय ठेवलं आपण? प्लस. पुन्हा एकदा बघूया की इथे बघा 1 -1 तो कोफॅक्टर 1. या केसमध्ये -2 कोफॅक्टर -2. -4 कोफॅक्टर -4 तर कोफॅक्टर -4 आणि -3 तर कोफॅक्टर 3. म्हणजे काय लक्षात आलं? 1, 1, 2, 2, 4, 4, 3, 3. मायनर आणि कोफॅक्टर बघा नंबर सेम आहेत, फक्त साईन चेंज आहे. तर ज्यांचे पॉवर्स काय आले? इव्हन आले, त्यांचे साईन ॲज इट इज राहिले आणि ज्यांचे पॉवर्स ऑड नंबर आले त्यांचेच फक्त साईन काय झाले? चेंज झाले. ते प्लस होते म्हणून इथे मायनस झाले, इथं जर मायनस असते तर ते प्लस झाले असते, म्हणजे त्यांची साईन चेंज झाली असते. ओके, हा झाला आपण कोफॅक्टर. 2/2च्या मॅट्रिक्सचा आपण हा कोफॅक्टर बघितला. 3/3च्या मॅट्रिक्सचा सुद्धा आपण कोफॅक्टर काढू शकतो. चला आपण एक एक्झाम्पल घेऊया 3/3च्या संदर्भातलं आणि त्याचा कोफॅक्टर काढूया. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. 3/3चा एक मॅट्रिक्स घेतो आहे आपण आणि त्याचे मायनर्स आणि त्याचे आपण कोफॅक्टर आपण काढणार आहोत. मायनर्स कसे काढायचे आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली होती. त्याचं एक एक्झाम्पल मी डिटर्मिनंट घेऊन दाखवतो, बाकी नंतर आपण डायरेक्ट करूया. हां, काय 3ची पोझिशन काय आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, म्हणजे 3ची पोझिशन आहे 1, 1. फर्स्ट रोसाठी 1 आणि फर्स्ट कॉलमसाठी 1, म्हणजे त्याचा मायनर काय निघेल? M11. 3चा मायनर M11 कसा काढायचा? 3चा रोज आणि 3चा कॉलम सोडून घ्या आणि उरलेल्या 4 एलिमेंट्सचं डिटर्मिनंट घ्या. हां, चला डिटर्मिनंट घ्या. 1 - 2 -3 अँड 4 इक्वस टू क्रॉस मल्टिप्लाय 4 × 1 4 -3 × -2 मीन्स -3 × -2 मीन्स +6. ॲन्सर -2. ओके, आता मी बाकीच्या सगळ्या केसमध्ये डिटर्मिनंट घेऊन दाखवत नाही, डायरेक्ट आपण मल्टिप्लिकेशन करून काढून बघूया. M12 म्हणजे या 4चा 1, 2 म्हणजे काय? फर्स्ट रो सेकंड कॉलम. या 4चा आपण मायनर्स काढतोय तर फर्स्ट हा रो आणि हा कॉलम सोडून द्या. 0 -2 2 आणि 4 हे 4 एलिमेंट आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन. हां, 0 × 4 0 -2 × -2 मीन्स
मायनस 4 इक्वस टू 4. नेक्स्ट 1 3 म्हणजे याकरिता हां तो रो कॉलम आणि तो रो सोडून द्या. हां 0 मल्टिप्लाय बाय -3 0 -2 मल्टिप्लाय बाय 1 2 ॲन्सर -2. नेक्स्ट आता हे तीनही संपले. आता याच्याकडे आलो आपण 0कडे. 0चा रो आणि 0चा कॉलम सोडा. हां हे 2 आणि हे 2 असे 4 राहिलेत. 4 × 4 16 -3 × 5 -15 5 3 जा 15 मायनस इंटू मायनस प्लस दॅट इज 16 + 15 = 31. नेक्स्ट 2 2 हा एलिमेंट सेकंड रो सेकंड कॉलम 3 × 4 12 -5 × 2 10 ॲन्सर 2. नेक्स्ट 2 3 हा एलिमेंट हा कॉलम आणि हा रो सोडा. काय झालं 3 × -3 -9 -4 × 2 8 = -17. चला थर्ड रोकडे आलो आपण. हा थर्ड रो फर्स्ट कॉलम हे 4 एलिमेंट यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लाय बाय -2 -8 -1 मल्टिप्लाय बाय 5 -13. नेक्स्ट 3 2 कुठे आहे हा थर्ड रो सेकंड कॉलम. हा रो सोडून द्या हा कॉलम सोडून द्या. हे 4 एलिमेंट 3 × -2 -6 -0 = -6. अँड लास्ट थर्ड रो थर्ड कॉलम हे 4 एलिमेंट 3 × 1 3 -0 × 4 0 ॲन्सर इज 3. मायनर्स काढले आपण याचा -2. आता आपण काय काढतोय कोफॅक्टर. काय फॉर्म्युला आहे AIJ = -1 to the power I + j MIJ A11. काय करायचं -1 to the power I + j इथे काय होईल 1 + 1 आणि त्याचा मायनर काय आहे -2. ॲन्सर -2 लिहून घेऊया. आता पुढचं बघूया. पॉवर काय आहे 1 + 1 1 + 1 मीन्स 2 2 मीन्स ऑड की इवन 2 + 2 मीन्स 1 + 1 2 मीन्स इवनसाठी साईन चेंज करायचं की नाही करायचं. म्हणजे -2 आहे तर -2च राहू द्यायचं. A12 A13 A21 A22 A23 A31 A32 अँड A33 हे आपण कोफॅक्टर्स फाइंड आउट करतोय. तोच फॉर्म्युला काय करतोय -1 to the power. आता इथे 1 1 होतं म्हणून 1 + 1 केलं. इथं 1 2 आहे म्हणून 1 + 2 आणि त्याचा काय मायनर आहे इथे हा मायनर लिहायचा. जसं मग अशी -2 लिहिलं होतं. आता काय लिहायचं इथे 4 इथे 4 लिहून घ्यायचं. आता साईन बघा 1 + 2 1 + 2 मीन्स 3 मीन्स ऑड म्हणजे काय करायचं साईन चेंज करायचा. म्हणजे काय होता +4 होता. आता काय होईल नाही -4. बघा +4च्या ऐवजी काय झालं इथे -4 झाला. नेक्स्ट सांगा -1 to the power 1 + 3 आणि त्याचं मायनर काय आहे -2. चला बघूया काय होईल. -2 ॲज इट इज लिहून घेऊ अगोदर. 1 + 3 1 + 3 मीन्स 4 मीन्स इवनसाठी साईन नो चेंज -2 तर -2. आता मी भरभर काय करून घेतो सगळे नंबर्स लिहून टाकतो. हे कॅल्क्युलेशन काही करत बसत नाही.
हां, काय होतं बघा इथे -2 4 4 -2 आता इथे काय आहे 31 2 -17 -13 इथला पाहून इकडे लिहून घ्यायचा, जो मायनर्स आहे तो कोफॅक्टरमध्ये लिहून घ्यायचा -6 and 3. आता फक्त आपल्याला बघायचं आहे साईन काय येईल, कारण नंबर्स तर तोच राहतोय, फक्त साईन चेंज होतोय. 2 + 1 2 + 1 मीन्स पॉवर बघा 2 + 1 जसं इथे 1 + 3 झाला होता, इथं पॉवर काय होईल 2 + 1 2 + मीन्स 3. 3 काय आहे ऑड आहे की इवन आहे? ऑड आहे. ऑडसाठी काय करायचं साईन चेंज, मायनस आहे सॉरी प्लस आहे तर काय होईल मायनस. 2 + 2 4 4 इवन, नो चेंज. नो चेंज म्हणजे प्लस आहे तर प्लसच राहू दिला आपण. 2 + 3 5 5 म्हणजे ऑड, ऑड म्हणजे साईन चेंज. -17च्या ऐवजी काय झाला +17 झाला. 3 + 1 3 + 1 मीन्स 4 4 मीन्स इवन, इवनसाठी साईन चेंज होते का? नो चेंज. तसाच राहू दिला. -13 तर -13च राहू दिला, कारण चेंजेस करायचे नाही आपल्याला. 3 + 2 3 + 2 मीन्स 5 5 मीन्स ऑड, ऑडसाठी साईन चेंज होते का? पुन्हा एकदा बघा, ऑडसाठी साईन चेंज, त्याच्यामुळे -6च्या ऐवजी काय झाला +6 झाला. आणि 3 + 3 3 + 3 मीन्स 6 6 म्हणजे इवन, इवनसाठी साईनमध्ये नो चेंज, म्हणजे +3 आहे तर +3 राहू दिला. म्हणजे बघा नंबर्स बघा, फक्त नंबर्स बघू आपण, साईन नाही बघू. 2 2 4 4 2 2 31 31 2 2 17 17 13 13 6 6 3 3. नंबर्स मायनर्स आणि कोफॅक्टरचे सेम असतात, फक्त साईन चेंज होतो. आणि साईन कशाच्या आधारावर ठरवत असतो आपण? साईन ठरवत असतो त्याच्या पॉवर्सवरून. पॉवर्स जर आपण इवन असला तर साईनमध्ये कुठलाही चेंज करत नाही, आणि पॉवर जर ऑड झाला तर साईन आपण काय करत असतो? चेंज करत असतो. हा अत्यंत महत्त्वाचा आहे मायनर्सवरून कोफॅक्टर काढणे. ओके, आता आपण मी सुरुवातीला सांगितलं होतं आपलं एम काय आहे? इन्व्हर्स काढणे. कुठल्या मेथडने? ॲडजॉईंट मेथडने. ॲडजॉईंट मेथडने आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे. तर ॲडजॉईंट मेथडने इन्व्हर्स काढण्याचा जो फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये आपल्याला काय माहीत असणं आवश्यक होतं? ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स माहीत असणं आवश्यक होतं. पण ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स तोपर्यंत काढता येत नाही जोपर्यंत आपल्याला कोफॅक्टर माहीत नाही राहत, आणि कोफॅक्टर तोपर्यंत काढता येत नाही जोपर्यंत आपल्याला मायनर्स माहीत राहत नाही. म्हणून आपण सुरुवातीला मायनर्स कसे काढायचे ते शिकलो आपण, त्याच्यानंतर आपण कोफॅक्टर कसे काढायचे ते शिकलो. आता कोफॅक्टरवरचा कधी कधी एक क्वेश्चनच येतो की कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स बनवा. तर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स बनवा असं जर म्हटलं तर आपल्याला लिहायचं कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, आणि ते दाखवतात मॅट्रिक्स IJ = आता कोफॅक्टरचा मॅट्रिक्स, आता हे सर्व कोफॅक्टर्स आहेत. एने आपण कोफॅक्टर दाखवत असतो. कोफॅक्टरपासून मॅट्रिक्स तयार झालेला आहे आणि तो त्याच्यात लिहायचा आहे आपल्याला. तर बघा, हे पहिले जे 3 असतात त्याच्यापासून रो 1 बनवायचा, दुसऱ्या 3 पासून रो 2 बनवायचा, आणि तिसऱ्या 3 पासून काय बनवायचा? रो 3 बनवायचा. अत्यंत हे फारच महत्त्वाची गोष्ट आहे, नाही तर कन्फ्यूज व्हाल, इकडचं तिकडे तिकडचं इकडे कुठंतरी करून ठेवाल आणि सगळा गोंधळ उडेल. मग सुरुवातीच्या 3 पासून रो 1, नंतरच्या 3 पासून रो 2, आणि त्याच्यानंतरच्या 3 पासून रो 3. तर चला, हे -2 -4 -2 रो 1, -2 -4 -2 रो 1 झाला आपला तयार. -31 2 and 17 -31 2 and 17 रो 2, आणि सर्वात शेवटचे जे 3 शिल्लक राहिले त्याच्यापासून रो 3 -13 6 and 3 -13 6 and 3. काय तयार झाला? हा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. इथपर्यंतही कधी कधी क्वेश्चन येतो की एक मॅट्रिक्स दिलेला असतो, तो 2x2 किंवा 3x3चा असू शकतो, आणि तुम्हाला विचारलेलं असतं की कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स तयार करून दाखवा. तर हे इथं आपलं त्याचा ॲन्सर संपेल की आपण मॅट्रिक्सचा काय तयार करून दाखवला? कोफॅक्टर. कसं काढला आपण? मायनर्स काढले अगोदर. मायनर्स कसे काढले? जर 2x2चा मॅट्रिक्स असेल तर त्याच्या क्रॉसमध्ये जो पुढचा एलिमेंट असतो तो घेऊन घ्यायचा, म्हणजेच काय झाला? तो मायनर झाला. पण 3x3चा जर मॅट्रिक्स असेल तर मग मात्र त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडून उरलेल्या 4 एलिमेंटचं डिटर्मिनंट घेऊन आपण काय काढत असतो? मायनर्स काढत असतो. आणि मायनर्सवरून कोफॅक्टर पुन्हा कसं काढत असतो आपण? तर मायनर्सचेच नंबर आपण कोफॅक्टरमध्ये लिहितो, मात्र साईन चेंज करतो काही काही ठिकाणी. कुठे साईन चेंज होते? जर पॉवर ऑड असेल तर साईन चेंज करत असतो आपण,
आणि पॉवर जर इव्हन असेल तर आपण साईनसुद्धा चेंज करत नाही, ॲज इट इज जशाने तसा मायनर्समधला नंबर जशाने तसा तिकडे आपण कशामध्ये लिहित असतो, कोफॅक्टरमध्ये लिहित असतो. ओके, मायनर्स कळलं तर तुम्हाला कोफॅक्टर कळलं आणि कोफॅक्टरवरचा मॅट्रिक्स कसा काढायचा हे सुद्धा तुम्हाला कळलं. आणि याला काय काय म्हणत असतो आपण, असं जर लिहिलं तर आपण कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. हा ए म्हणजे कोफॅक्टर आणि आय जे म्हणजे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. आणि हे आपण पहिल्या 3पासून फर्स्ट रो, दुसऱ्या 3पासून सेकंड रो आणि तिसऱ्या 3पासून थर्ड रो. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे आपण पुढच्या पार्टकडे जाऊया. आपण आत्ता बघितलं की कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स कसे काढले आपण. आता काय बघतोय आपण, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. आपण आपली बघा मेन हेडिंग काय आहे, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. कुठल्या मेथडने, ॲडजॉईंट मेथडने. म्हणजे ॲडजॉईंट माहीतच असला पाहिजे मग, कारण त्याच मेथडने आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. तर ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, ॲडजॉईंट ऑफ ए म्हणजे ए नावाच्या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट काढायसाठी काय करत असतो आपण, हा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आहे बघा, हा इथे दिसतो तुम्हाला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. आणि त्याच्या इथे बाजूला काय लिहिलेलं आहे, टी. टी फॉर काय, ट्रान्सपोज. म्हणजे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सचा काय घ्यायचा आहे, ट्रान्सपोज. तर आपण अगोदर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काय आलं तर ते लिहून घेऊ. काय बघा सांगा तिथून नंबर, -2 -4 -2 -31 2 and 17 -13 6 and 3. आणि याचा काय घ्यायचा आहे, ट्रान्सपोज. अगोदर काय लिहून घ्यायचं, ॲडजॉईंट ए काढत असताना कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स लिहून घ्यायचा आणि मग त्याचा काय काढायचा, ट्रान्सपोज. ट्रान्सपोज काढणे म्हणजे काय, फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम म्हणजे कन्वर्ट करायचा आहे, पहिल्या रोला पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या रोला दुसऱ्या कॉलममध्ये आणि थर्ड रोला थर्ड कॉलममध्ये कन्वर्ट करायचा आहे. सांगा, फर्स्ट रो -2 -4 -2, दिस इज द फर्स्ट रो, कन्वर्ट इंटू फर्स्ट कॉलम. -2 -4 अँड -2. फर्स्ट रोला आपण फर्स्ट कॉलममध्ये कन्वर्ट केलं, सेकंड रोला आपण सेकंड कॉलममध्ये कन्वर्ट करतोय. -31 to 17 -31 to 17, सेकंड रो कन्वर्ट इंटू सेकंड कॉलम. अँड थर्ड रोला आपण थर्ड कॉलममध्ये कन्वर्ट करतोय, -13 6 and 3 -13 6 and 3. हा काय झाला, ॲडजॉईंट ऑफ ए. म्हणजे काय घ्यायचा, ॲडजॉईंट ए काढण्यासाठी कोफॅक्टरचा मॅट्रिक्स घ्यायचा आणि त्याचा काय करायचा आहे, ट्रान्सपोज. एकदाचा ट्रान्सपोज केला की मग वरचा टी काढून टाकायचा, कारण आपण ट्रान्सपोज ही मेथड पूर्ण केली आहे. आता आपण काय काय बघितलं बघा, काय सुरुवातीला बघितलं आपण मायनर्स कसे काढायचे. मायनर्स कसे काढले त्याच्यावरून आपण काय बघितलं, कोफॅक्टर कसा काढायचा, कोफॅक्टरवरून कोफॅक्टरचा मॅट्रिक्स कसा काढायचा आणि त्याच्यावरून काय काढायचं आहे, ॲडजॉईंट ऑफ ए कसं काढायचं हे सुद्धा आपण बघितलं. आत्ता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊया, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. काय फॉर्म्युला होता इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सचा, मगाशी आपण बघितला होता, ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ए. हा आपला फॉर्म्युला होता. काय काय माहीत असणं आवश्यक आहे, ए इन्व्हर्स काढत असताना, कुठल्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढत असताना माहीत असणं आवश्यक आहे, डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू माहीत असणं आवश्यक आहे आणि ॲडजॉईंट ऑफ ए माहीत असणं आवश्यक आहे. तर आता आपण बघितलं ॲडजॉईंट ऑफ ए कसा काढायचा. कसा काढायचा पुन्हा एकदा, कोफॅक्टरचा जो मॅट्रिक्स आहे त्याला ट्रान्सपोज करायचा. ट्रान्सपोज करणे म्हणजे काय, रो कन्वर्ट करायचे कॉलममध्ये. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रोला सेकंड कॉलम आणि थर्ड रोला थर्ड कॉलममध्ये कन्वर्ट करायचं. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स घेतल्यानंतर ॲडजॉईंट ए मिळेल. ॲडजॉईंट ए काढण्यासाठी आपल्याला काय माहीत असणं आवश्यक आहे, की कोफॅक्टर ऑफ काढणं आवश्यक आहे आणि कोफॅक्टर काढण्यासाठी काय माहीत असणं आवश्यक आहे, आपल्याला मायनर्स माहीत असणं आवश्यक आहे. तर या फॉर्म्युलाचा आपण उपयोग करून आपण एक एक्झरसाइज घेऊया आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण 2/2चा इन्व्हर्स काढून बघूया आणि नंतर एक 3/3चा प्रॉब्लेम घेऊया. ओके, याचासुद्धा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी ही सॉल्व प्रॉब्लेम आहे, पेज नंबर 47, प्रॉब्लेम नंबर 2. काय म्हटलं आहे, फाइंड द ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. इन्व्हर्स काढायला नाही सांगितलं, ॲडजॉईंटच काढायला सांगितलं. इन्व्हर्स ही त्याच्यापेक्षाही पुढची पायरी आहे. तर चला आपण ॲडजॉईंट फाइंड आउट करूया. सोल्युशन, गिवन मॅट्रिक्स ए इक्वल्स टू 2 - 3 and 4
1 मायनर्स M11 M12 M21 अँड M22. चला सांगा पट्ट काय आहेत मायनर्स. हां 2चा मायनर्स 1, 3चा मायनर 4, 4चा मायनर -3 अँड 1चा मायनर 2. म्हणजे ज्याचा मायनर घेतो आहे त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडल्यानंतर उरलेला जो एलिमेंट राहतो तो त्याचा मायनर्स आहे. को फॅक्टर A11 A12 A21 अँड A22. को फॅक्टर जे नंबर्स इथे आहेत तेच नंबर इथे लिहून घ्यायचे 1, 4, -3 आणि 2. आता साईनचं बघूया आपण. साईन बघा इथे 1 + 1 2, 2 मीन्स इवन, इवनसाठी नो चेंज. 1 + 2 1 + 2 3, 3 मीन्स ऑड, ऑडसाठी साईन चेंज, प्लससाठी मायनस. 2 + 1 3, 3 मीन्स ऑड, ऑडसाठी साईन चेंज, मायनस आहे त्याच्यामुळे प्लस. आणि 2 + 2 2 + 2 4, 4 म्हणजे इवन, इवनसाठी नो चेंज. इवनसाठी नो चेंज, ऑडसाठी साईन चेंज. म्हणजे इथे बघा 1 1 4च्या ऐवजी -4, -3च्या ऐवजी +3 आणि 2च्या ऐवजी 2 इथे नो चेंज असल्यामुळे 2च. ओके, +3ला +3 लिहिण्याची गरज नाही. आपण काय काढलं, मायनर्स काढले आणि को फॅक्टर काढले. हे को फॅक्टर्स आहेत. ओके, आता को फॅक्टरवरून को फॅक्टरचा मॅट्रिक्स तयार करून घेऊया. को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए. ए या मॅट्रिक्सचा को फॅक्टर AIJ इक्वल्स टू आता हा 3/3चा नाही आहे, तर हा फर्स्ट एलिमेंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. काय झालं 1 -4 3 अँड 2. 1 -4 3 अँड 2, 1 -4 3 अँड 2 रोमध्ये लिहत जायचं. हा पहिला, हे 2 एलिमेंट पहिल्या रोमध्ये, हे 2 एलिमेंट दुसऱ्या रोमध्ये. आता काय काढायला सांगितलं, फाइंड द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ॲडजॉइंट कसा फाइंड आउट करायचा, ॲडजॉइंट ऑफ A इज इक्वल्स टू को फॅक्टरचा जो मॅट्रिक्स आहे हा IJ, त्याचं काय घ्यायचं आहे आपल्याला, ट्रान्सपोज घ्यायचा आहे. पहिले आपण तो को फॅक्टरचा मॅट्रिक्स लिहून घेऊया. काय आहे तो को फॅक्टरचा मॅट्रिक्स, 1 -4 3 अँड 2 आणि त्याचा काय घ्यायचं आहे आपल्याला, ट्रान्सपोज घ्यायचा आहे. आणि ट्रान्सपोज घेणे म्हणजे काय, रो कन्वर्ट इंटू कॉलम. फर्स्ट रो कन्वर्ट इंटू फर्स्ट कॉलम, सेकंड रो कन्वर्ट इंटू सेकंड कॉलम. फर्स्ट रो 1 -4 कन्वर्ट इंटू फर्स्ट कॉलम अँड सेकंड रो 3 2 कन्वर्ट इंटू सेकंड कॉलम 3 2. काय फाइंड आउट केलं, ॲडजॉइंट ऑफ ए. एवढं सोपं प्रॉब्लेम असते. पण याची पुढची पायरी काय असते, इनवर्स. पण या प्रॉब्लेममध्ये आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायला सांगितलं नाही, फक्त काय सांगितलं होतं, ॲडजॉइंट फाइंड आउट करायला सांगितलं. चला आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे बोलूया. पेज नंबर 49 वरचं हे प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी सॉल्व प्रॉब्लेममध्ये आहे. काय फाइंड आउट करायला सांगितलं, फाइंड A इनवर्स. आता A इनवर्स फाइंड आउट करायला सांगितलं म्हणजेच काय काय फाइंड आउट करावं लागेल, मायनर्स, कोफॅक्टर्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, त्याच्यानंतर ॲडजॉइंट, आणि ते सगळं फाइंड आउट केल्यानंतर एक फार्म्युला आहे आपल्या, जो त्या फार्म्युल्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यूज ठेवावं लागेल. पण त्याच्यापूर्वीसुद्धा आपल्याला जो फार्म्युला काय माहीत आहे, ॲडजॉइंट मेथडने फाइंड आउट करण्याचा, A इनवर्स इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट A. हा फार्म्युला आहे आपला. जो या फार्म्युल्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डिटर्मिनंट ऑफ A. चला सोल्युशनला सुरुवात करूया. गिवन मॅट्रिक्स A इक्वल्स टू 2 - 2 4 3. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ A इक्वल्स टू 2 - 2 4 3. चला डिटर्मिनंट काढूया. 2 × 3 6 मायनस 4 × 2 4 × -2 -8 इक्वल्स टू मायनस इंटू मायनस प्लस इक्वल्स टू 14. आणि 14 हे 0 आहे का, इज नॉट इक्वल्स टू 0. देअरफॉर A इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. देअरफॉर A इनवर्स एक्झिस्ट. हे लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. एवढा पार्ट केल्याबरोबर, जर हे 2 मार्काचं जर प्रॉब्लेम असेल तर इतका पार्ट सॉल्व केल्याबरोबर तुम्हाला एवढ्याच पार्टवर 1 मार्क मिळत असतो. जेव्हा बोर्डमध्ये व्हॅल्युएशनसाठी व्हॅल्यूअरकडे हा पेपर जेव्हा जाईल
तेव्हा हे जर आढळलं नाही तर तो तुमचा 1 मार्क सरळ कमी करून टाकेल. म्हणजे हे अत्यंत महत्त्वाची ही स्टेप आहे की हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे हे सांगणे आणि त्याच्यामुळे नॉन सिंग्युलर असल्यामुळे ए इन्व्हर्स एक्झिस्ट आहे सांगणे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आता सुरुवात करूया आपण मायनर्सपासून. मायनर्स काय? M11, M12, M21 अँड M22. सांगा मायनर्स. 2चा मायनर 3, -2चा 4, 4चा -2 आणि या 3चा 2. चला मायनस काढले. तोच फॉर्म्युला आहे. समोरचा जो एलिमेंट आहे तो घ्यायचा किंवा मग तो रो आणि तो कॉलम सोडून जो एलिमेंट शिल्लक राहतो तो घ्यायचा. त्याच्यावरून आपण काय काढतो? कोफॅक्टर. कोफॅक्टर A11, A12, A21 अँड A22. हे आपण 4 कोफॅक्टर काढतो आहे. काय करायचं? हे एलिमेंट जे आले मायनर्समध्ये ते जशाने तसे आपण लिहून घेऊ इकडे. 3, 4, -2 अँड 2. आता सायन्स बघू. काय आहे? 1 + 1 2, 2 मीन्स इवन. इवनसाठी नो चेंज. 1 + 2 3, 3 मीन्स ऑड. ऑडसाठी चेंज. प्लस आहे तर मायनस. 2 + 1 3, 3 मीन्स ऑड. ऑड मसाठी चेंज. मायनस आहे तर प्लस. आणि 2 + 2 4, 4मध्ये इवन. इवनसाठी नो चेंज. म्हणजे काय आले हे मायनर्स? 3, -4, +2 अँड +2. हे आपले मायनर्स झाले. त्याच्यावरून काय काढूया आपण? कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स कसा काढतो आपण? AIJ = काय झालं? पहिल्या 2 पासून फर्स्ट रो आणि दुसऱ्या 2 पासून सेकंड रो. 3, -4, 2 अँड 2. आपण कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काढला. आता त्याच्यानंतर काय काढतो आहे आपण? ॲडजॉइंट ए. ॲडजॉइंट ए काय फॉर्म्युला आहे? ॲडजॉइंट ए काढण्याचा फॉर्म्युला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स घ्यायचा आणि त्याचा काय घ्यायचा? ट्रान्सपोज घ्यायचा. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काय आला होता? 3, -4, 2, 2. 3, -4, 2, 2 आणि त्याचा काय घ्यायचा? ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजेच काय घ्यायचा? रो कन्वर्ट इंटू कॉलम. 3, -4 फर्स्ट रोला फर्स्ट कॉलममध्ये कन्वर्ट केलं. सेकंड रो 2, 2 त्याला सेकंड कॉलममध्ये कन्वर्ट केलं. काय निघालं आपल्याला? ॲडजॉइंट ए. नाव वी हॅव. आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे इन्व्हर्स काढण्याचा. काय फॉर्म्युला माहीत आहे? A इन्व्हर्स = हा फॉर्म्युला आहे. 1/डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट A = 1/. डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू आपण सुरुवातीलाच काढून ठेवली. डिटर्मिनंट ऑफ A = व्हॅल्यू काय आली? 14. आणि ॲडजॉइंट एची व्हॅल्यू आली 3, 2, -4 अँड 2. दिस इज द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए. पुन्हा एकदा बघूया काय काय केलं आपण. प्रॉब्लेम आलं इन्व्हर्स फाइंड आउट करण्याचं. सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला? त्याचा डिटर्मिनंट काढायचा. त्या डिटर्मिनंटचं सोल्युशन इज नॉट = 0 आलं तर आपण काय म्हणायचं? ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. आणि जर याची व्हॅल्यू जर 0 आली तर पुढचा प्रॉब्लेम सोडवण्याची गरजच नाही, कारण ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट असं लिहून प्रॉब्लेम आपल्याला थांबवून द्यायचा आहे. आणि या स्टेपलाच 1 मार्क आहे असंही मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण काय काढले? मायनर्स काढले. 2/2च्या मॅट्रिक्समध्ये मायनर्स काढणं फारच सोपं काम आहे. मायनर्सवरून आपण काय काढले? कोफॅक्टर. कोफॅक्टरवरून आपण काय काढला? कोफॅक्टरचा मॅट्रिक्स काढला. कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सवरून ॲडजॉइंट ए काढला ट्रान्सपोज घेऊन. आणि ॲडजॉइंट ए निघाल्यानंतर आपण ए इन्व्हर्ससाठी फॉर्म्युला वापरला, त्याच्यात व्हॅल्यू पुट केल्या आणि ए इन्व्हर्स फाइंड आउट केला. फारच सोपी मेथड आहे. जर 2-4 असं 3-4 सूत्री जर कार्यक्रम जर लक्षात ठेवला आपण तर काय काय आहे? सुरुवातीला डिटर्मिनंट काढणे, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नाही हे दाखवणे म्हणजे जे येईल ते दाखवणे, पण ती 0 नसल्यावर काय म्हणणे? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. हे एक झालं. त्याच्यानंतर मायनर्स काढणे, मायनर्सवरून कोफॅक्टर काढणे, मायनर्स आणि कोफॅक्टर काढल्यानंतर कोफॅक्टरचा मॅट्रिक्स बनवणे, त्याचा ट्रान्सपोज घेऊन ॲडजॉइंट ए बनवणे आणि या सगळ्या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून
ए इन्व्हर्स फाइंड आउट करणे. एवढं सोपं आहे. 2x2चं तर प्रॉब्लेम फारच सोपं असते. या रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच्या तुलनेमध्ये ॲडजॉईंट मेथडने इन्व्हर्स फाइंड आउट करणे हे कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. तर या पूर्ण याचा तुम्ही एकदा पुन्हा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, म्हणजे 3x3चा आपण प्रॉब्लेम घेऊ. बघा, पेज नंबर 49 टेक्स्टबुकमधलंच हे प्रॉब्लेम आहे. ऑलरेडी सॉल्व प्रॉब्लेम आहे. काय सांगितलं आहे? हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि काय विचारलेलं आहे? फाइंड ए इन्व्हर्स फाइंड आउट करायला सांगितलं आणि मेथड कोणती वापरा म्हटलं? ॲडजॉईंट मेथड. सुरुवात करूया आपण. जागा वाचवण्याकरिता मी गिवन मॅट्रिक्स वगैरे लिहित नाही. काय करत असतो आपण? डायरेक्ट डिटर्मिनंट ऑफ ए, एचा डिटर्मिनंट काढत असतो. सांगा काय? 2 - 1 1 -1 2 -1 1 -1 अँड 2. याच्यापूर्वीसुद्धा अनेकदा आपण डिटर्मिनंट काढलेला आहे. डिटर्मिनंट काढत असताना सुरुवातीला 2ला सिलेक्ट करायचं, नंतर -1ला आणि नंतर 1ला, आणि ज्या नंबरला सिलेक्ट करतो त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडून घ्यायचा. उरलेल्या एलिमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो आपण. चला सुरुवात करूया. आपण 2ला सिलेक्ट केला, 2चा रो सोडून दिला, 2चा कॉलम सोडला. हे 4 एलिमेंट राहिले, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 × 2 4 -1 × -1 मीन्स +1. नेक्स्ट इथे साईन काय देतो आपण? मायनस, इथे प्लस, इथे मायनस आणि नंतर पुन्हा प्लस येणार आहे. मायनस साईन दिलं. त्याच्यानंतर कोणाला सिलेक्ट करतो? या एलिमेंटला. हा एलिमेंट ऑलरेडीच काय आहे? -1 आहे. हा मायनस वेगळा आणि हा एलिमेंटचा साईन काय आहे? मायनस. त्याच्यानंतर या 1चा रो आणि या -1चा रो आणि या -1चा कॉलम सोडला. हे 4 एलिमेंट शिल्लक राहिलेत, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 × 2 -2 मायनस 1 × -1 ओके. त्याच्यानंतर प्लस हा फायनल एलिमेंट 1 आणि पुन्हा आता त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडल्यानंतर हे 4 एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन. -1 × -1 +1 मायनस 2 × 1 मीन्स 2. चला आपण सॉल्व करूया. 2 4 -1 मीन्स 3, मायनस इंटू मायनस +1 -2 मायनस इंटू मायनस +1 +1 and here -1. 1 - 2 means -1. 3 × 2 6 plus -2 +1 means -1. -1 × 1 means -1 and 1 × -1 means -1 equals to 4 is not equals to 0. Therefore, A is a non-singular matrix. Therefore, A inverse exists. बघा, पहिला पार्ट आपला संपला. काय फाइंड आउट केलं आपण? डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट केलं. चला आपण दुसऱ्या पार्टकडे वळतो. दुसरा पार्ट आहे आपला मायनर्स फाइंड आउट करणे. मायनर्स M11 M12 M13 M21 M22 M23 M31 M32 and M33. काय म्हटलं होतं मायनर्स फाइंड आउट करत असताना? जो मायनर आहे, समजा 2चा मायनर आहे, याची पोझिशन 1 1 आहे, तर त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडून द्यायचा आणि उरलेल्या 4 एलिमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ओके. तर ते आपण एकदा मी लिहून दाखवतो बॉक्समध्ये, नंतर आपण डिटर्मिनंटचा बॉक्सही काही वापरणार नाही. हां, 2चा मायनर, 2चा रो आणि 2चा कॉलम सोडून दिला. हे 4 कोण कोण आहेत? 2 -1 -1 अँड 2. सांगा मग काय? 2 × 2 4 -1 × -1 +1 इक्वल्स टू 3. आता कॉन्सन्ट्रेट होऊन आपण
सॉल्व करूया. 1 2 1 2ची पोझिशन ही आहे, त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडून दिला. उरलेले हे 4 एलिमेंट आहे, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 मल्टिप्लाय बाय 2 -2 -1 मल्टिप्लाय बाय -1 इक्वल्स टू मायनस इंटू मायनस प्लस 1 -2 + 1 मीन्स -1. ओके. नेक्स्ट 3 1 हा एलिमेंट आहे, तो रो आणि तो कॉलम सोडून दिला. आता हे 4 एलिमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 मल्टिप्लाय बाय -1 + 1 -1 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल्स टू -1. नेक्स्ट 2 1 म्हणजे हा कॉलम, हा रो सोडून दिला. 1 2 3 4 हे 4 एलिमेंट आहे. -1 मल्टिप्लाय बाय 2 -2 -1 मल्टिप्लाय बाय 1 -1 इक्वल्स टू मायनस इंटू मायनस प्लस -2 + 1 मीन्स -1. नेक्स्ट 2 2 हा एलिमेंट, हा रो आणि हा कॉलम सोडला. 1 2 3 4 2 इंटू 2 4 -1 इंटू 1 ॲन्सर इज 3. नेक्स्ट 2 3 म्हणजे हा एलिमेंट, हा रो आणि हा कॉलम सोडला. 1 फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 2 इंटू -1 -2 -1 इंटू -1 मीन्स -1 इक्वल्स टू मायनस इंटू मायनस प्लस -2 + 1 मीन्स -1. 3 1 हा एलिमेंट, थर्ड रोमध्ये आलो आपण, तर थर्ड कॉलम आणि थर्ड रो आपण सोडून दिला. हे 4 एलिमेंट. -1 मल्टिप्लाय बाय -1 + 1 -1 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1 2 इक्वल्स टू -1. 3 2 हा एलिमेंट, हा कॉलम आणि हा रो सोडून दिला. 2 मल्टिप्लाय बाय -1 -2 -1 मल्टिप्लाय बाय -1 मल्टिप्लाय बाय 1 -1 मायनस इंटू मायनस प्लस -2 + 1 मीन्स -1. अँड लास्ट एलिमेंट, हा थर्ड रो आणि थर्ड कॉलम सोडून द्या. 2 इंटू 2 4 -1 इंटू -1 मीन्स +1 इक्वल्स टू 3. काय काढले आपण? मायनर्स काढले. आता मायनर्सवरून काय काढायचे आपल्याला? कोफॅक्टर काढायचे आहेत. कोफॅक्टर A11 A12 A13 A21 A21 A22 A23 A31 A32 and A33 equals to काय करायचं? मायनर्सचे जे ॲन्सर्स आले ते सरळ सरळ लिहून घ्यायचे. काय ॲन्सर्स आहेत? 3 -1 -1 -1 3 -1 -1 अँड 3. आता फक्त साईन बघा. 1 + 1 2 मीन्स इवन, नो चेंज. 1 + 2 ऑड मीन्स चेंज. +1 1 + 3 4 means even, no change. 2 + 1 3 means odd साठी change. Plus 2 + 2 4 no change. 2 + 3 5 change. 3 + 1 4 no change. 3 + 2 5 change. 3 + 3 no change. काय मिळाले आपल्याला? कोफॅक्टर्स मिळाले. आता कोफॅक्टर्सवरचा मॅट्रिक्स काढूया. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर AIJ इक्वल्स टू काय म्हटलं होतं? पहिले 3 एलिमेंटपासून फर्स्ट रो, दुसऱ्या 3 एलिमेंटपासून सेकंड रो आणि तिसऱ्या 3 एलिमेंटपासून थर्ड रो. पहिले 3 एलिमेंट 3 1 -1 3 1 -1. दुसरे 3 एलिमेंट 1 3 1 1 3 1 आणि तिसरे 3 एलिमेंट -1 + 1 3 -1 + 1 3. काय मिळालं आपल्याला? कोफॅक्टरचा मॅट्रिक्स मिळाला. आता ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, ॲडजॉइंट ऑफ A इक्वल्स टू काय घेतो आपण? कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सला ट्रान्सपोज करत असतो.
को फॅक्टरच्या मॅट्रिक्सला ट्रान्सपोज करूया. हा को फॅक्टरचा मॅट्रिक्स त्याला ट्रान्सपोज करूया. फर्स्ट रोला फर्स्ट कॉलममध्ये कन्वर्ट करूया. हा फर्स्ट रो 3 1 -1 3 1 -1. सेकंड रोपासून सेकंड कॉलम 1 3 1 आणि थर्ड रोपासून थर्ड कॉलम -1 1 अँड 3. काय मिळालं आपल्याला? ॲडजॉईंट ऑफ ए मिळाला. आता फॉर्म्युला वी हॅव, काय फॉर्म्युला आहे? इन्व्हर्स काढण्याचा फॉर्म्युला ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1 बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ए इक्वल्स टू 1 बाय डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू आपण काढून ठेवली आहे इथे ऑलरेडी. काय आहे ती? 4. डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू 4 आणि ॲडजॉईंट ऑफ एचा मॅट्रिक्स काय आहे? 3 1 -1 1 3 1 -1 1 अँड 3. काय निघालं आपलं? ए इन्व्हर्स. दिस इज द ॲन्सर ऑफ ए इन्व्हर्स. तुम्ही वेगवेगळ्या मॅट्रिक्स घेऊन त्याची प्रॅक्टिस करा. आपण पुढच्या पार्टमध्ये आणखी काही याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघूया. ओके, गुड बाय.